आज आपण अतिशय रुचकर व पाचक अशी सोलकढी बनवतोय। तर ही सोलकढी बनवताना बरेच जण रंग चांगला यावा यासाठी यामध्ये बीटरूट घालतात, पण आज आपण बीटरूट न घालता छान अशी गुलाबी रंगाची सोलकढी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत। फ्रीजमध्ये ठेवून थंडगार प्यायला ही खूप छान लागते। सोलकढी करण्यासाठी इथे मी एक अख्खं नारळ घेऊन त्याला आधी फोडून घेतलं, नंतर त्यातलं पाणी बाजूला काढून ठेवलं। तर ते पाणी आपण सोलकढी करताना वापरणार आहोत। आणि नंतर नारळाचे असे छोटे छोटे काप करून घेतले। तर याला मी विळीवर अगदी बारीक असं कट करून घेतलंय, किंवा तुम्ही सुरीनेही करून घेऊ शकता। आता हे ओल्या नारळाचे काप आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया। 2 छोट्या हिरव्या मिरच्या मी घेतल्या आहेत। मोठी असेल तर एकच मिरची घाला। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि पाणी घालायचंय। तर जवळपास मी 1 ग्लास पाणी घातलंय। आता मिक्सरमधून याला फिरवून घ्यायचंय। इथे मी आता एक चाळणी घेतली आहे। तर एका भांड्यावर ही चाळणी ठेवायची आहे आणि यावर हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं मिश्रण ओतूया आणि चांगलं चमच्याने दाबून दाबून यातलं सगळं दूध काढून घ्यायचंय। तर शक्य तेवढं असं चमच्याने दाबून दाबून निघेल तेवढं दूध काढायचंय। तुम्हाला दिसत असेल खाली छान असं नारळाचं दूध पडतंय आणि एकदम पांढरं शुभ्र असं दिसतंय। पर असा कोरडा चोथा उरतो तो परत मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे आणि त्यामध्ये आणखी पाणी घालून याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचंय। तर असं 3 वेळेस करायचं आहे। तर आता हे मी 3ऱ्या वेळेस मिक्सरमधून फिरवून घेतलंय। चांगलं याला चमच्याने उभं असं फिरून दाबून दाबून घेऊया, म्हणजे सगळं दूध खाली पडतं आणि या चोथ्यामध्ये अजिबात नारळाचं दूध राहत नाही। तर इथे मी सगळं दूध काढून घेतलंय। यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचंय। चवीनुसार साखर घालूया। इथे मी आता आमसुलाचा आगळ घेतला आहे। तर कोकणात हे आगळ घालूनच ही सोलकढी बनवतात, पण आता तुमच्याकडे जर हे आगळ नसेल तर 10 ते 12 आमसूल घेऊन 1 तास ते गरम पाण्यात भिजवत ठेवायचे आणि 1 तासानंतर त्याला चांगलं चुरून घ्यायचं, त्याचा कोळ काढून घ्यायचा आणि ते पाणी यामध्ये घालायचं। तर आता माझ्याकडे हे आगळ आहे तर तेच मी घालतीये। चवीप्रमाणे आगळ घालायचे, म्हणजे तुम्हाला कितपत आंबट पाहिजे सोलकढी त्यानुसार घालायचं आहे। थोडीशी कोथिंबीर घालूया। तर आता ही आपली सोलकढी तयार आहे, पण थंडगार प्यायला ही जास्त छान लागते, त्यामुळे मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे। तर अशी सोलकढी कधीही बनवून तुम्ही पिऊ शकता। मी उपवासाच्या दिवशी खास करून ही सोलकढी बनवते। उपवास असेल त्या दिवशी फक्त यामध्ये लसूण आणि कोथिंबीर घालत नाही। आता साधारण 3 ते 4 तास झाले आहेत। मस्त अशी थंड झाली आहे ही सोलकढी। ग्लासमध्ये ओतून घेऊया। तर अशा पद्धतीने जरूर बनवून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।